आपलं पिंपरी चिंचवड एक असं शहर जे तुम्हा आम्हा सर्वांचंच अभिमान स्थान आहे। उद्योगनगरी म्हणून ओळखलं जाणारं, देशभरातील सर्वाधिक वेगानं वाढणारं हे आपलं शहर। पण गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियावर आणि काही माध्यमांतून अशी चर्चा रंगली आहे की महापालिका तब्बल 22,000 कोटींची कर्जबाजारी झाली आहे। ही बातमी ऐकून अनेकांच्या कपाळावर आठ्या पडणं स्वाभाविक आहे। पण हे खरं आहे का? आपल्या समृद्ध महापालिकेवर एवढं प्रचंड कर्ज कसं काय? आपले कराचे पैसे उधळले गेलेत का? प्रशासनानं खजिना रिकामा केलाय का? की हे सगळं एक जाणीवपूर्वक आखलेलं फेक नॅरेटिव्ह आहे? आज आपण कोणत्याही अफवांवर नाही तर अधिकृत आकडेवारीवर बोलणार आहोत आणि दाखवणार आहोत की महापालिका 22,000 कोटींची कर्जबाजारी हे विधान कसं शहराच्या प्रतिष्ठेवर घाव घालणारं आणि शहरवासियांची एक प्रकारे दिशाभूल करणारं आहे। पिंपरी चिंचवडकरांनो, हा फक्त आकड्यांचा खेळ नाही, हा आपल्या शहराच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे। म्हणूनच चला जाणून घेऊया खरी वस्तुस्थिती। दूध का दूध आणि पाणी का पाणी। नमस्कार, मी अविनाश आदक, आपण पाहत आहात महाई न्यूज फॅक्ट चेक। पिंपरी चिंचवड महापालिकेचे मावळते आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंग यांची नुकतीच बदली झाली। त्यांना 2026 मध्ये नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळा आयुक्तपदाची जबाबदारी त्यांना देण्यात आली। पण IAS अधिकारी शेखर सिंग यांच्या एकूण 3 वर्षांच्या काळात महापालिका कर्जबाजारी झाली, आर्थिक घडी विस्कळीत झाली, किंबहुना आपली पिंपरी चिंचवड महानगरपालिका लुटून खाल्ली गेली असे त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले। शहरातील काही प्रसारमाध्यमं आणि सोशल मीडियामध्ये यावर जोरदार चर्चाही झाल्या। या उलट शहरात 2 ठिकाणी शेखर सिंग यांचा नागरी सन्मानही झाला। त्यामुळं शेखर सिंग यांच्या कारकिर्दीत महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारली की बिघडली याबाबत एक प्रकारे संभ्रम निर्माण होतो। म्हणूनच दूध का दूध आणि पाणी का पाणी करण्यासाठी महाई न्यूजच्या माध्यमातून आम्ही या एकूण मुद्द्याबद्दल फॅक्ट चेक केले। मित्रांनो, पिंपरी चिंचवडकरांच्या वतीनं IAS अधिकारी शेखर सिंग यांचा 2 ठिकाणी भव्य नागरी सन्मान करण्यात आला, एक चिंचवडमध्ये आणि दुसरा भोसरीमध्ये। पण आयुक्तांच्या बदलीचे आदेश जसे प्राप्त झाले तसे शहरात आयुक्तांच्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं एक प्रकारे वातावरण निर्मिती करण्यात आली। त्यामध्ये महापालिकेवर तब्बल 12,000 कोटी रुपयांचं कर्ज आहे, त्याचबरोबर कोणी म्हणे 22,000 कोटी रुपयांचं कर्ज आहे, असे धक्कादायक दावे अनेकांकडून करण्यात आले। यावर नागरी सन्मान सोहळ्यातील मुलाखतीच्या दरम्यान आयुक्त शेखर सिंग यांनी सुद्धा स्वतः खंत व्यक्त केली। शहरातील विकास कामं आणि प्रकल्पांबाबत मतभिन्नता असणं, त्याबद्दल एकमेकांबद्दल आरोप प्रत्यारोप होणं स्वाभाविक आहे, पण राजकीय उद्देशानं फेक नॅरेटिव्ह पसरवला जातो ही बाब काही शहराच्या हिताची नाही अशी चिंतासुद्धा त्यांनी त्यावेळी बोलताना व्यक्त केली। एखादा IAS दर्जाचा अधिकारी फेक नॅरेटिव्हबाबत चिंता व्यक्त करतो ही बाब खऱ्या अर्थानं चिंतन करायला लावणारी आहे। सर्वसामान्य पिंपरी चिंचवडकरांना महापालिकेच्या आर्थिक स्थितीबाबत खरी वस्तुस्थिती जाणून घेण्याची किंवा खरी वस्तुस्थिती शहरवासियांना माहिती असणं अपेक्षित आहे। मित्रांनो, शहरातील कथित ज्येष्ठ म्हणवणाऱ्या पत्रपंडितांनी सुद्धा महापालिकेच्या आर्थिक स्थितीबाबत आणि आयुक्त शेखर सिंग यांच्या एकूणच कार्यपद्धतीबाबत अक्षरशः आसूड ओढले। विकास कामांवरून, धोरणात्मक निर्णयावरून झालेली टिप्पणी कधी एक प्रकारे रास्त असू शकते, पण आकडे खोटे बोलत नाहीत हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे। कारण महापालिका लेखा विभागाकडून मिळालेली माहिती डोळ्यात अंजन घालणारी आहे। ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्यांनी असं निराधार, विनापुरावा काहीही बोलणं किंवा व्यक्त होणं शहराच्या हिताचं नाही, ही बाब लक्षात घेतली पाहिजे। आता महापालिकेची आर्थिक स्थिती नक्की कशी आहे हे सविस्तर जाणून घेऊ। पिंपरी चिंचवड महापालिकेला क्रिसिल व केअर या क्रेडिट रेटिंग संस्थेने AA+ स्टेबल क्रेडिट रेटिंग पत मानांकन दिले, जे महानगरपालिकेची आर्थिक स्थिती उत्तम असल्याचं द्योतक आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रकरण 10 कलम 109 व 110 नुसार
महापालिकेस शासनाच्या पूर्व मंजुरीनं कर्ज घेण्याचे पूर्णपणे अधिकार आहेत। त्यानुसार महापालिकेनं पिंपरी चिंचवडमधील एम्पायर इस्टेट फ्लायओव्हर ब्रिजसाठी 30 वर्षांच्या मुदतीनं 159.91 कोटी रुपयांचं कर्ज घेतलंय। त्यापैकी 91.90 कोटी रुपयांचं कर्ज महापालिकेने फेडलंय सुद्धा। त्याचबरोबर मुळा नदी सुधार प्रकल्प यासाठी 4 वर्षांच्या मुदतीसाठी 200 कोटी रुपयांचं कर्ज घेतलंय। यापैकी सुद्धा 90 कोटी रुपयांची परतफेड केली आहे। भोसरीतील हरित सेतू आणि टेल्को रोड प्रकल्पासाठी 5 वर्षांच्या कालावधीकरता 200 कोटी रुपयांचे कर्ज रोखे घेण्यात आले। त्यापैकी देखील 13.50 म्हणजेच 13.5 कोटी रुपयांची परतफेड करण्यात आली आहे। उपलब्ध आकडेवारीनुसार आत्तापर्यंत महानगरपालिका प्रशासनानं एकूण 559.91 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं। त्यापैकी 195.40 कोटी रुपयांची ऑलरेडी परतफेड केली आहे। म्हणजेच महापालिकेवर 364.51 कोटी रुपयांचं कर्ज आहे। मग 12,000 कोटी किंवा 22,000 कोटी रुपयांनी महापालिका कर्जबाजारी झाली हा दावा हास्यास्पद आणि पिंपरी चिंचवडकरांच्या डोळ्यात निव्वळ धूळफेक करणारा ठरतो। आता IAS शेखर सिंग यांच्या काळात यांच्या कारकिर्दीमध्ये शहराची आर्थिक घसरण झाली का हे जाणून घेऊ। पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त म्हणून IAS अधिकारी शेखर सिंग यांनी ऑगस्ट 2022 मध्ये पदभार स्वीकारला। 3 वर्ष 2 महिन्यांच्या कार्यकाळामध्ये महापालिकेची आर्थिक स्थिती ढासळली असा दावा काही पत्रपंडितांकडून केला जातो, पण खरी वस्तुस्थिती वेगळी आहे मित्रांनो, जी सुज्ञ पिंपरी चिंचवडकरांनी लक्षात घेतली पाहिजे। महापालिकेचे मागील 3 वर्षांचं एकूण उत्पन्न आपण पाहूया। सन 2022-23 मध्ये 3,900 कोटी रुपये, सन 2023-24 मध्ये 4,366 कोटी, सन 2024-25 मध्ये 4,486 कोटी रुपये हे महानगरपालिकेचं उत्पन्न आहे। ही आकडेवारी पाहिली असता गेल्या 3 वर्षांमध्ये महापालिकेच्या उत्पन्नामध्ये 10 ते 15% वाढ झालेली दिसते। त्यामुळं आर्थिक स्थिती घसरली असा दावा देखील पूर्णपणे चुकीचा आणि निराधार आहे। कारण महापालिका प्रशासनानं सुमारे 6,000 कोटींच्या मुदत ठेवी म्हणजेच FD केलेल्या आहेत। दिनांक 1 एप्रिल 2025 ते आजपर्यंत 1,914 कोटींच्या FD केलेल्या आहेत असे लेखा विभागाकडून अधिकृतरित्या समजते। मित्रांनो, आम्ही देत असलेली ही सर्व माहिती ही पूर्णपणे अधिकृत माहिती आहे। आम्ही पुराव्यानिशी बोलतो, इतरांप्रमाणे खोटे आरोप करत नाही। या सर्वांमधून निष्कर्ष काय निघतो तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची आर्थिक स्थिती घसरली आहे किंवा 12,000-22,000 कोटींचं कर्ज शहरावर आहे असा दावा जो केला जात होता तो निव्वळ फेक नॅरेटिव्हचा प्रकार आहे। महापालिकेनं 559 कोटींचं कर्ज प्रकल्पांसाठी घेतलं होतं। त्यापैकी 195 कोटी रुपयांची परतफेड ऑलरेडी झाली आहे आणि 350 कोटींचं कर्ज शिल्लक आहे। दुसरीकडं 6,000हून अधिक कोटी रुपयांच्या ठेवी म्हणजेच FD महापालिकेच्या आहेत। त्यामुळं सुज्ञ पिंपरी चिंचवडकरांनी फेक नॅरेटिव्हला बळी न पडता आपलं शहर आणि महापालिका प्रशासन याबाबत स्वाभिमान बाळगला पाहिजे। चुकीच्या गोष्टींना मित्रांनो आपण सर्वजण नेहमी विरोध करूच, पण कुणाच्या तरी राजकीय उद्देशानं शहराची बदनामी होणार नाही याची काळजी सर्वांनीच घेतली पाहिजे। आम्ही सांगितलेली ही खरी वस्तुस्थिती आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। पुन्हा भेटूया नवा मुद्दा घेऊन, तोपर्यंत पाहत राहा महाई न्यूज फॅक्ट चेक।